श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत व अभिनंदन आहे. गुरुवार आपण करतोच. गुरुवारचे नियमित स्वामी व्रत काय आहे जे प्रापंचिक अडचणी आणि मन सौख्यासाठी आपण करू शकतो. हे स्वामी व्रत खूप सरळ आणि सोप्या विधीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. पूर्ण विधी दाखवली आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा आणि कमेंट्समध्ये स्वामी भक्तांनो नक्कीच द्या श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची काही निवडक आणि प्रभावी काम्य व्रते आहे. ती व्रते आपण नियमित आणि मनापासून केल्यास आपल्याला स्वामींची जागृत प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. हे व्रत आपण करू तर आपल्या जीवनातील समस्या सुटत जातात आणि आपले जीवन अतिशय सुखदायी होते. आपण या व्रताचे अनुभव नक्कीच घ्यावे आणि स्वामीची प्रचिती आपल्याला नक्कीच येईल. व्रत कसे करायचे आहे, व्रताची विधी काय, कथा, उपवास कसा करायचा आहे, सोडायचा कसा आहे, व्रताची फलश्रुती काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात. व्हिडिओ पूर्ण पहा, तेव्हा आपला या व्रतची पूर्ण विधी माहीत पडेल. स्वामी भक्तांची स्वामींच्या चरणाची सेवा करण्यासाठी हे व्रत आपल्याला नियमित करायचे आहे. व्रत म्हणजे कोणते? गुरुवारचे नियमित स्वामी व्रत. आता व्रत हे कोण करू शकतं? स्त्री पुरुष हे व्रत कोणीही करू शकतं. हे व्रत सहज करू शकतो आणि हे व्रत जे आहे हे शीघ्र फलदायी आहे. दर गुरुवारी स्वामींचा उपवास करायचा आहे. सकाळी आपल्याला दूध आणि फराळ घ्यायचा आहे. दुपारी चहा, कॉफी व्यापास, राजगिराचा लाडू किंवा बटाटा चिवडा खाल्ला तरी चालेल. आपल्याला गुरुवारच्या व्रताची सुरुवात कशी करायची आहे? सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वच्छ पिवळे वस्त्र धारण करायचे आहे. स्वामींचे आपल्याला पंचोपचार पूजन करायचे आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता पूजनमध्ये काय काय हवं आहे? तुपाचा दिवा, अष्टगंध, चंदन, उदबत्ती, केवडा धूप, चमेलीचे अत्तर, पिवळ्या अक्षदा आणि प्रसादाला आपल्याला पिवळे छोटे छोटे पेढे ठेवायचे आहे. सकाळी आपल्याला आवडणारा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थाची माळ जपायची आहे. ही माळ तुम्ही जितकी जपू शकता तेवढी जपावी. 1 माळ करू शकता, 11 माळी करू शकता, जशी आपली श्रद्धा असेल. त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ यांचे स्तोत्र वाचायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपली दिनचर्याची आपण सुरुवात करू शकतो. जी आपली दिनचर्या आहे त्याची सुरुवात करायची आहे. हे व्रत नियमित केले तर खूप उत्तम आहे. नाहीतर 1 वर्ष आपल्याला हे सलग करायचे आहे. रात्री मठात जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन आपल्याला करायचे आहे. स्वामी चरणी भगवी झेंडूचे फुलं व्हायची आहे आणि स्वामी चरित्र सारामृतचा अध्याय 14 शांतपणे वाचायचा आहे. स्वामी चरणी आपल्या प्रापंचिक अडचणी सांगायच्या आहे आणि गृहस्थाश्रमीच्या सौख्यासाठी, मुलांच्या सौख्यासाठी, परिवाराच्या सौख्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना कशी करायची आहे? तर प्रार्थना केवळ शब्दांनी न होता ती हृदयातून असावी. मनपूर्वक प्रार्थनेत प्रामाणिकता आणि श्रद्धा असेल तर स्वामी नक्कीच तुमचं रक्षण करतील. म्हणून ही प्रार्थना आपल्याला मनापासून करायची आहे. श्रद्धा, विश्वास, मनोभावेने स्वामी चरणी समस्या सोडून निश्चिंत होऊन परत घरी यायचे आहे. उपवास सोडण्यापूर्वी दत्त पावनीचं पठण करून दत्त व स्वामींना वंदन करायचं आहे. उपास सोडायचा आहे. तो उपासच्या आपल्याला काय खायचं आहे जेव्हा उपास सोडायचा आहे? तर फक्त पिवळी मूगडाळ खिचडी, दही, पिवळी बटाटा भाजी, पिवळ्या भोपळ्याचे भरीत एवढेच पदार्थ आपल्या खाण्यामध्ये असावे. पिवळी ताकाची कढी पण चालेल. बाकी पदार्थ आपल्याला काही पण खायचे नाही. फलश्रुती जर आपण पाहाल तर प्रापंचिक अडचणी दूर होतील, मन सौख्य जे हवं ते मिळेल, आर्थिक अडचणी दूर होतील,
कुटुंबात सुख समृद्धी निर्माण होते, मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते आणि मुख्य म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. ही कथाच्या माध्यमाने स्वामींनी आपल्याला काय सांगितलं आहे? एक छोट्या गावात शंकर नावाचा गरीब माणूस राहत होता. तो नेहमी देवावर श्रद्धा ठेवून स्वामी समर्थांचा जप करत असे. परंतु त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. कुठे आर्थिक संकट होतं, तर कुठे आजारपण होतं, तर काही कुटुंबातील मतभेद होते. अशा कितीक समस्या त्याच्या जीवनामध्ये होता. एका दिवशी एका साधूने त्याला स्वामी समर्थांची पूजा करण्याचा सल्ला दिला आणि गुरुवारी व्रत करण्यास त्याला सांगितले. शंकर हो म्हणाला आणि शंकरनी श्रद्धेने गुरुवारी व्रत सुरू केले. कथा ऐकली आणि जेवढे पण गरजू लोक होते त्यांना त्यांनी अन्नदान करणं सुरू केलं. काही महिन्यातच पाहिलं त्यांनी की त्याच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल होऊ लागला. त्याला नोकरी मिळाली, कुटुंबात सुख समाधानचे निर्माण झाले. त्याच्या जीवनात जेवढे पण संकट होते ते सर्व संकट धीरे धीरे संपायला लागले. शंकरनी अनुभवामुळे स्वामी समर्थांचा खूप जास्त त्यांनी श्रद्धा ठेवली आणि त्याचा विश्वास उमगवला. मग त्यांनी त्याचे हे नियमित व्रत सुरूच ठेवले. त्यांनी हे व्रत बंद केले नाही. गुरुवारचे व्रत आणि स्वामी समर्थांची पूजा भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतात. श्रद्धा आणि समर्पणाने केलेले व्रत फलदायी ठरतात. स्वामी स्वतः सांगत आहे की मी माझ्या भक्तांसाठी नेहमी आहे. तुमच्या अडचणीस निरसन करण्यासाठी तुम्हाला फक्त श्रद्धा, धीर आणि प्रामाणिकपणे कर्म करण्याची आवश्यकता आहे. मी तुमच्या प्रत्येक समस्याचे समाधान करू शकतो. फक्त तुमचे मन शुद्ध आणि समर्पित असावे. आणि आयुष्यामध्ये हे स्वीकार करणे जरुरी आहे की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहे. जीवनात आनंद आणि दुःख दोन्ही महत्त्वाचे आहे. त्यांनीच आपला माणूसपणा पूर्ण होतो. म्हणून स्वामी स्वतः सांगत आहे की मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुला आपलं ध्यास लावायचा आहे आणि साधना करायची आहे. आपण हे गुरुवारचे व्रत करून आपल्याला जे पण संकट आहे ते दूर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चुकल्यास क्षमा प्रार्थी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.